हाय हॅलो नमस्कार. आजच्या टीची सुरुवात झाली आहे छान अशा इव्हिनिंगच्या देवपूजेपासून. हे खालच्या मंडळाच्या गणपतीचे विसर्जनाची तयारी झालेली आहे. त्याच्यानंतर हे आमचे बघा खिडकीतले छान छोटे छोटे रोपटे. तर आजच्या भाजीत काय बनवावं त्यासाठी मी बनवत आहे मसूरची डाळ, जी बनवायलाही सोपी आणि खायलाही एकदम स्वादिष्ट. त्याच्यासाठी मी 4 लोकांच्या अंदाजाने डाळ भिजू घातलेली आहे. त्यानंतर टमॅटो कांदा चॉप करून घेतला. त्यानंतर लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी व सर्व मसाले काढून घेतले आहे. त्याच्यानंतर एका भांड्यात मी तेल टाकून कढीपत्ता आणि लसूण फ्राय करून घेतला आहे. तो फ्राय झाल्यानंतर मी त्यात कांदा टाकला आहे व भिजू घातलेली डाळ म्हणजे मी 15 ते 20 मिनिट भिजत घातलेली डाळ त्याच्यात टाकून छान फ्राय केला आहे. डाळ आणि सगळं मसाले एकजीव केल्यानंतर वरतून टमॅटो टाकला आहे. त्याच्यानंतर मी मस्तपैकी त्याच्यावर अंदाजाने तिखट टाकून घेतला आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे तिखट वापरावे. त्याच्यानंतर मी छान त्या डाळीमध्ये 1 ग्लास पाणी टाकले आहे, जेणेकरून डाळ पूर्णपैकी शिजेल. आता आपली डाळ रेडी झालेली आहे. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.